काकापाशी बस आहे आता पेढा देते पेढा. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर आज आहे भाऊबीज आणि म्हणूनच मी इथे पूजा वगैरे उचलून घेत आहे, कारण इथून आम्ही 5-6 दिवस तरी इथे राहणार नाही आहे. मी जाणार आहे बोरगावला, म्हणजेच माझ्या माहेरी. तर म्हणून मग इथे मी पूजा वगैरे सगळं उचलून घेतलं आणि त्यानंतर गावी जायची तयारी केली. झालेली आहे तयारी आणि पूर्ण कामंसुद्धा झाले, बॅग पॅकिंगसुद्धा करून घेतली आणि पूर्ण झाडांना पाणी देऊन दिलं. म्हणजेच आता 2-3 दिवस तरी पाणी द्यायचं त्यांना काम नाही आहे. नंतर मधात जर स्नेहाताई वगैरे आला तर मग त्यांना सांगून द्यावं लागेल. बाहेरसुद्धा झाडांना व्यवस्थित पाणी दिलेलं आहे आणि मनी प्लांट घरात आणून ठेवला, कारण की बंदरांवर काहीच गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे. आणि सगळं झालेलं आहे तयार. शानू कालच गेली, कारण ती खूप रडत होती म्हणून तिला पाठवून दिलं. आणि आता आम्ही सर्वात आधी जाऊ बोरगावला, तिला घेऊ आणि मग जाऊ वर्धेला. घरूनसुद्धा आम्हाला फोन आलेला आहे ताईंचा. तर संध्याकाळी पहिले शानूची भाऊबीज, नंतर मग यांची, नंतर मग माझी. तर चला मग. आणि हे सुद्धा पूर्ण काढून ठेवलेलं आहे आता, म्हणजे 4-5 दिवस काही टेन्शन नाही. सगळं पॅक केलं व्यवस्थित. आणि हे दरवाजा लावा ना, तर इथं खाली लावून देतो. हो ते घ्या निर्माल्य. हो आणा द्या इथं. चला, रांगोळी आमची जशी आहे तशीच आहे, काहीच अजूनपर्यंत तिला झालेलं नाही. फक्त फुलं जे आहे ते चिमलेले आहे, व्यवस्थित आहे. फक्त आता माहिती नाही, तिकडून आल्यानंतर दिसेल की रांगोळीची काय अवस्था झालेली आहे काय नाही. तर बंदरं तर इथून जाणं येणं करतातच. माझ्या झाडांना मस्त फुलं आलेले आहे, एकदम नाही 1-2 त्यांची सुरुवात आहे. तर मी आता चालली आहे तर मस्त कळ्या पण आल्या आहे आणि फुलं पण आले आहे. काय माहीत, मला बघ अर्ध मन माझ्या झाडांमध्ये असते. लवकर वापस येणार आहो ना आपण? उद्याच नाही राहू थोडंसं. चला मग मंडळी, भेटूया तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर. तर आल्यानंतर इथे तयारी वगैरे करून दिली शानूची. शानू खेळतच होती, तयारी वगैरे केली आणि मग निघालो आम्ही वर्धेला घरी जायसाठी. आणि घरी गेलो तर यांच्या आल्याबरोबर मस्त्या सुरू झाल्या. बघू शकता तुम्ही, दोघंही बहीण भाऊ कशा मस्त्या करत आहे. आणि आमचा समूह तर खूप बदमाश झालेला आहे. बदमाश काय, लहान मुलं तेवढे करतच असतात. आणि त्यानंतर सायंकाळ झाली, मग बीज निघायचा वेळसुद्धा झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरतीची तयारी वगैरे करून घेतली, कारण सर्वात आधी बीज ओवाळू आणि त्यानंतर मग आमच्या जे भाऊ आहे त्यांना ओवाळू. तर आणि पुन्हा एक जेव्हा आपण बीज ओवाळून घेतो ना, त्याच्यानंतर आपल्या अंगावरचं जे काही आपण कपडे घालून असतो त्याचे जे जुने कपडे असतात तर ते जुनं घेऊन जा आणि नवीन दे, असं काहीतरी म्हणून बीजेला असं जुने कपड्याचा जो धागा आहे तो दिला जातो. तर 5ही जणींनी आम्ही बीज ओवाळून घेतली. सर्वात आधी तर आम्ही तिघींनी ओवाळली, त्यानंतर ज्ञानू आणि शानू त्यांनी पण ओवाळून घेतली आणि मग केली आरती. आणि डोक्यावर घेतलेला पदर काही राहत नव्हता, 17 वेळा खाली पडत होता. म्हटलं आईना, म्हटलं जाऊ द्या, तो काही राहणार नाही आहे, पडणारच आहे. तर आता या दोघींना पण सांगत होती की कसं ओवाळायचं. आणि आज जो शानू ड्रेस घालून आहे ना, तो तिच्या आजी आप्पांनी घेऊन दिलेला आहे. तर जो मी आधीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला, तर तिला म्हटलं आज तू भाऊबीजेच्या दिवशी घालून घे. कसं आम्ही इकडं आलो तर तुझ्या आजी आप्पांना पण दिसणार की आपली नात कशी दिसत आहे आपण घेऊन दिलेल्या कपड्यांमध्ये. तर असं आहे. आणि आता इथे लवकर आरती वगैरे करून घेणार. आणि समर्थची बघा इथे इकडे चकपणा चालू होती, त्याचं वेगळंच काही सुरू राहते. आणि त्याला ओवाळायच्या वेळेस तर बापरे बाप कसं, आता तुम्ही बघत समोर तुम्हाला दिसेलच. खाली साबण पाहिजे का? समर्थ साबण वगैरे पाहिजे. समोर इकडे बघा. हा गुड. हे घे ग, पायपूस घे त्याचे. हे असे पायपूस. त्याला अजून एक बर्फी देऊन जायला लागेल, म्हणजे बिझी राहायचं. नानू नाही, शानू दीदी मला जा. झालं ऑप्शन लावून चल घ्या आता, लाव तू पटकन लाव त्या ओल्याच्या. अक्षित लाव, अशी तशीच एकदम लाव.
आता उभी हो, आता उभी हो. पाय हे कर अशी वर ए बस तुम्ही मागं बसा. सोने पाय रांगोळी कुठे चालली तू कुठे चालला मागे करा. शानू अक्षित घे हातात आणि 5 वेळा कर. पायापासून टोंगळ्यावर, टोंगळ्यापासून खांद्यावर. व्हिडिओ काढून इथं उभी वर. चला पटपट तू उभी हो ना. उभे ना कर. 1 2 1 2 3 तू खाली कर. हे भाऊला टेन्शन आहे बा शालूचा. शालूचा भाऊ गाणं लाव गाणं. हा फोटो काढते फोटो काका रागवते नाही का काका रागवते मी पाणी आणतो. शानू कडे बघ तू शानू दीदीकडे बघ. 1 2 सोन पापडी सर आता 4 5 सोन पापडी सर. अरे यार शानूचा भाऊ कसा आहे का हे शानू जाऊ दे. पेढा आणला होता ना. सोनं वाट वा 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 सोन्याच्या क्लासात पाणी पिते का बाबू तू. बस झालं यावर्षी जास्त सांगायचं काम नाही पडलं. हे घेऊ की हे शालू हे घे हे गाव. नमस्कार कर दीदीला तो. दीदीला नमस्कार कर. हां शालू दीदीला नमस्कार कर. दीदीला नमस्कार. जय जय दीदी कर. हां जय जय चांगलं कर. पाय नको चाटू. हॅलो छान छान. हॅलो हॅलो नानू घे पटकन. टोपी दे. पाणी पिऊ बिझी ठेवा नाही. हो थोडस पाय दुखते. बस थांब बरोबर ना राजा. हा भाऊ लयच भारी आहे बा. पायी नाही दूध देत. उभे ना करा. तुमची पसंत इकडे पारे भाऊ दीदीकडे पाहा ना. आता अक्षित भर. शानू टोपी निघते. कोणत्या हो भर पडपड. 1 2 हे घे तू खा. पुन्हा 3 पुन्हा 4 5. आता अक्षरला. हा आता सोनं वाट. पहिले हे वाढ मग सोनं. हो आराम. व्यवस्थित 2 3 4 आणि हे 5. आता हे वाढ असं 1 2 3 चला तिघं जण बसायचं. एकच नाणू शालू. घे सोन पापडीचा. ते भात डाळ काहीच नाही आणलं. नाही हे घे. हे इथं बसा. हे जा. घे बाबू पगार राहतोय सध्या तरीच घे. पाय नमस्कार कर. नमस्कार कर नानूला. नानूला कर. नानू दीदीला कर. आशीर्वाद द्या ना तुम्ही दोघी पहिले. ओवाळून झाल्यानंतर या तिघांचे फोटो काढून घेतले आणि समर्थ काही केला थांबत नव्हता. तो कसा राहणार आहे सध्या छोटा आहे तर त्यामुळे फोटोज वगैरे काढायसाठी म्हटलं की त्याला 5 सेकंद बसत असेल. बाकी मग त्याचं इकडे जाणं तिकडे जाणं सुरू राहते आणि थोडेफार व्हिडिओचे क्लिप्स घेते म्हटलं तर छान व्हिडिओ बनवणार तिघांचा. पण ते काही व्यवस्थित झालं नाही. मग मुक्काट्याने तिघही जण मस्त पेढा खात बसले. त्यानंतर मग मी दादांना ओवाळून घेतलं आणि इथेही बघा त्याचं सुरू आहे चुलबुल. तर आणि दिवाळीला मी इथे होती नाही म्हणून सगळ्यांना आईंना हळद कुंकू, ताईंना हळद कुंकू आणि बाबांना अक्षत वगैरे लावून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग आलो आम्ही इथे काकूकडे. माझ्या चुलत सासूबाई ज्या आहे त्यांच्याकडे. फराळाचं आणलेलं होतं घरी जे केलं होतं ते सोबत तर ते दिलं त्यांना आणि मग यांचा ओवाळायचा कार्यक्रम चालू झाला. यांची बहीण नव्हती जागेवर त्यामुळे थोडा लेट झालं.
किती गरम होते ना. गरम खूप होते. जास्तच गरम होते. थांब बेटा थांब बेटा थांब 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 समर्थ हे फटाका फटाका हे फटाका फटाका हे काकापाशी बस. आहे आत्या पेढा देते पेढा. हे आत्या पेढा देते बस. आत्यापाशी हे पप्पा काकापाशी. काढा फोटो. काढा काढा फोटो घ्या परत. नाही हा ना समर्थ. आणि हातात आजी आजी काका पा आजी सांभाळावर त्याला थोडं. गाणं म्हणा लागते का ग. गाणं म्हणा लागते. वेड्या बहिणीची वेडी माया. पाहिजो. बाहेर फटाके फुटायला लागले त्यामुळे समर्थ काही राहायला तयार नव्हता. तिथे खूप रडत होता. मग आम्ही पटापट इकडे आलो तर इथे आत्या पण आमच्या आलेल्या होत्या. तर बाबांना अक्षते वगैरे लावून घेतली, ओवाळून घेतला. लवकरात लवकर निघालो त्यामुळे आमच्या आत्यांची सुद्धा भेट होऊन गेली. नाहीतर मग उशीर झाला असता. आणि इकडे लवकर आलो त्यामुळे आम्हाला बोरगावला यावेळेस लवकरात लवकर जायला मिळालं. नाहीतर मला दरवर्षी इतका वेळ होते खूप जास्त. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आत्या दोन्ही भाच्यांना ओवाळून घेत आहे आणि आम्हाला पण हळद कुंकू वगैरे लावून पेढा देतात. तर भाऊबीजेच्या दिवशी ना आमच्या मागे थोडी धावपळ असते. इकडे जाणं तिकडे जाणं तिकडे जाणं. आणि माहेर गावातलं असल्यामुळे कसं आहे दिवसावर गेलं ना तर माहेरच्यांना पण थोडं बरं वाटते. आणि राहुल कसा वाट बघत बसतो माझी. तर मग मी दिवसावरच जात असते आणि त्याच दिवशी त्याला ओवाळून घेते. तर सर्वात आधी तर आम्ही इथे पेढा घ्यायसाठी गेलो बालाजीमध्ये. या दिवशी किंवा अशा राखीच्या दिवशी वगैरे बालाजीमध्ये इतकी जास्त गर्दी असते खूप जास्त. बराच वेळ मी बाहेर गाडीपाशी उभी होती. त्याच्यानंतर मग कसाबसा आम्हाला पेढा मिळून गेला. आणि त्यानंतर आल्या आल्या मला जेवण करायला मिळालं. कारण जेवणाचा वेळच होऊन गेला. ताटं वाढणं चालू होते इथे. माझ्या आत्या बहिणी सगळेच जण आलेले होते आणि काही जण जेवण करून गेले होते घरी. तर इथे बघू शकता. आता बरं झालं माझ्या आत्यानं अक्षत लावायची थांबून गेली होती. मी यायची होती म्हणून. खाली बस ना मम्माला लावली ना. कपडे लग्न आणि दिवाळी आताच घेतले. शिवासाठी घेतले रे बाबू मी. काय निघायला लागत होते. हे बोल काय दिली ताई. आज माझा दिवस सोन्याचा झाला. कृष्णाची पावना दिवला पाची पर्याने ओवाळू त्याला. गालाचे गुलाचे तिळाचे लाल तांब्याच्या पिवळं पितांबर नेसाची जाय. पाचगाळ भोजन गणेरी पानाचा विडा मी केला. विडा घ्या ना हो रत्नाई हरी हरी विना हो माहेर नाही. धुरपता
त्याच्यासाठी बसलाय तो. सुरू केली त्याने पहिलेच लागले एवढ्या आठवत नाही ना विसरते. आत्याचा स्पेशल पेढा. स्पेशल पेढा डबा तेवढा आणला तिनं. आपले गाडीच्या याच्यात सोबतच्या एक्सपर्ट कॉफीचं बॉक्स असं लग्नात एखाद्या प्रोग्राम मध्ये घालून घे जा. दिवाळी घ्या लागते. थांब थांब गाणं. जोरात आता. श्रद्धाताई तुला एकच लाईन आहे द्या दुर्पता होईल. आमच्या इथे ते डाके कुंकू लावतो. हळदी लावतो. मी म्हणलं आईल वागताच नाही येऊन राहिलं का. पॅन्ट नाही असं आणला तू ना घरीच आहे अटकून. शर्ट दुर्पदा बहीण आली ग बाई. आम्ही लहानपणापासून आहे. बर ठीक आहे ना. उचल ग लाच पडली ग माझी. कोणी टाकलं समर्या. याच्या जवळ नको. हे कोणचा सेंटेड बटरफ्लाय आहे. तिच्या पाशीला सँडल घाल सँडल. आला तू. ए रुदू ए रुदू बाय कर याच्यात बाय कर सगळ्यांना. चला येतो म्हणा मग. येतो मग. आमच्या घरी आता. तर हाय, माझ्या आत्या बहिणीचा मुलगा खूप गोड बोलत होता, पण आवाजामुळे ना ऐकून होतं येत त्याचं बोलणं. तर ते चालले आहे त्यांच्या घरी आणि माझा तर इथे मुक्काम आहेच. आज थोडा थकावटीचा दिवस असतो माझा, पण सगळ्यांसोबत भेटी वगैरे होऊन जाते तर खूप छान वाटतं आणि मस्त मज्जा येते. तर असा आहे भाऊबीजेचा व्लॉग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.